उद्या ब्रिटिशांच्या राज्यावर कोणी गुलामगिरी थोपवली तर ब्रिटिशांना गुलामगिरीतून बाहेर काढायला सुद्धा हा सावरकर पुढे येईल. ही लढाई मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. प्रचंड मोठा विचार आहे, प्रचंड मोठा विचार. सावरकर संकुचित कधीच नव्हते. सावरकर एवढ्या वेळाच्यात बघण्याचा माणूसच नाही. तो विशाल सागरासारखा, आसमंतासारखा. एक एक कविता, एक एक काम, काय म्हणजे काय बोलावं, किती सांगावं. फक्त हा देश जर वाचवायचा असेल तर सावरकर अंमलात आणले पाहिजे, दुसरा पर्याय नाही. प्रभू श्रीराम सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम होता. राजा कसा असावा, योद्धा कसा असावा, गुरु कसा असावा, सगळं सगळं त्याला माहित होतं. म्हणून रानटी अवस्थेतून सामाजिक अवस्थेमध्ये जाण्याचा जो काळ आहे मनुष्याचा पृथ्वी तलावरच्या, या काळामध्ये समोर कसं व्हावं, समाज म्हणून कसं असावं, बाप म्हणून कसा असावा, मुलगा म्हणून कसा असावा, राजा म्हणून, गुरु म्हणून, विशिष्ट म्हणून कसा असावा, म्हणून एक जीपीएस आहे तो आताच्या भाषेतला राम. म्हणून सगळं मर्यादेत राहून कसं करायचं, आदर्शातलं आदर्श कसं, हे सगळं प्रभू श्रीराम शिकवतात. या सगळ्या आदर्शाच्या मर्यादा नंतर नंतर ओलांडल्यावर त्यांचं काय करायचं हे सांगण्यासाठी श्रीकृष्ण जन्माला आला. मर्यादेत राहून कसं वागायचं हे शिकवतो राम, मर्यादा ओलांडणाऱ्याचं काय करायचं हे शिकवतो श्रीकृष्ण. या दोघांचं एकत्रीकरण केलं की जन्माला येतो शिवाजी, आणि या तिघांचं एकत्रीकरण केलं की जन्माला येतात सावरकर. आणि मग ते म्हणतात इतिहास विसरलो की भूगोल बिघडतो. कितीतरी भावनासाठी काही काही लोक प्रश्न विचारतात, आता कसं ते पाकिस्तान अखंड हिंदुस्थान चालेल का भविष्य तुम्हाला? काय कळणार? आजही मी तुम्हाला सांगतो, अफगाणिस्तान हे सगळे देश जर भारतामध्ये विलीन झाले तरी आपण तितकेच सुखाने नांदू. फक्त त्यासाठी राज्य करताना एक गोष्ट मात्र करावी लागेल, सावरकरांचा हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ठामपणे अंमलात आणावं लागेल. त्यासाठी या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावं लागेल. फ्रान्समध्ये राहणारा हिंदू, फ्रान्समध्ये राहणारा मुसलमान तिथे राहतो तेव्हा हे मान्य करून राहतो की फ्रान्स हा फ्रेंचांचा देश आहे. जपानमध्ये राहणारा हिंदू, जपानमध्ये राहणारा यहुदी, जपानमध्ये राहणारा मुसलमान, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, स्पेनमध्ये, रशियामध्ये, चायनामध्ये हे मान्य करून राहतो की चायना हा चायनीज लोकांचा आहे, जपान जपानीज लोकांचा आहे. तिथली कायदा सुव्यवस्था, तिथलं संविधान, तिथले कायदे, तिथली घटना ही जॅपनीज लोकांच्या भल्याचा म्हणजे तिथल्या बहुसंख्य समाजाच्या भल्याचा विचार करूनच बनवली गेली आहे. मला तिथे राहायचंय तर ते सगळं मान्य करूनच मला तिथे राहावं लागेल. जर त्याने मान्य केलं तर मी अत्यंत सुखाने शांततेने तिथे राहू शकतो. आणि राहतात, सगळीकडे राहतात. सगळ्या जगातल्या 195 देशामध्ये हिंदू पण राहतात आणि मुसलमान पण राहतात. हिंदू सगळं मान्य करून राहतात, पण हिंदूंचा कधीच कुठल्या देशाला त्रास होत नाही. कारण हिंदूंच्या डीएनए मध्ये हे विश्वाचे माझे घर, आता विश्वात्मके देवे आहे. मी म्हणेन तोच देव, मी म्हणेन तोच ग्रंथ. त्याला विरोध केला की सर तन से जुदा नाही, ही भावनाच नाही आमच्यात. कुठल्याही देशात हिंदूंना कधीच विरोध नसतो. मी इतके देश फिरत असतो, कुठलाही मला पासपोर्ट घेऊन जातो मी सगळीकडे, वंशे म्हटलं हिंदू लिहिलं या म्हणतात अजून 10 दिवस राहा. माहिती आहे ह्यांच्यामुळे काही त्रासच नाहीये. शाहरुख खान आला तरी कपडे काढून चेक केलं जातं. खान सैन्य झाला, भीती आहे सगळ्या देशात. हे निघून गेले राहणार नाही, गपचूप हे गाडी राहणार काय. त्या सगळ्याचं मूळ कुठं आहे? म्हणजे सावरकर सुद्धा अंदमानात जाण्यापूर्वी सर्व धर्म समभाव वगैरे मानणारे आहेत बरं का. अंदमानच्या 14 वर्षांमध्ये अख्खं बदललंय आणि माणूस हिंदुत्वनिष्ठ झाला.
तर इस्लामच्या धर्मग्रंथांमध्ये शिकवण दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब जगाची विभागणी. आम्हाला जगाची विभागणी कशी शिकवले? श्रीरामानी श्रीकृष्णाने फक्त धर्म आणि अधर्म. समोरच्या माणसाशी, पशूंशी, पक्ष्यांशी, नद्यांशी, नाल्यांशी, डोंगरांशी, पर्वतांशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं म्हणजे धर्मानं वागणं. आणि या नियमांचे मोडतोड करून बाहेर जाणं म्हणजे अधर्मानं वागणं. जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत. एक धर्मानं वागणारी म्हणजे माणुसकीनं वागणारी, प्रेम करणारी, आणि दुसरी आहे ती अधर्मानं वागणारी. लढाया अधर्म आणि अधर्मातल्या आहेत. आम्ही जगाची विभागणी, मनुष्याची विभागणी धर्म आणि अधर्म अशा दोनच भागात करतो. आणि जे अधर्माने जाणारे आहेत त्या अधर्माचा नाश व्हायला पाहिजे हे आम्हाला रामाने शिकवलं, आम्हाला श्रीकृष्णाने शिकवलं, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. कुठल्याही शाळेमध्ये गेला नव्हता शिवाजी. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, काही विषय नाही. 14-15 फळेसारखे विषय दप्तरांचं होतं, असं काहीच नव्हतं. आईने दोनच विषय शिकवले, एक श्रीराम आणि एक श्रीकृष्ण. दोनच चॅप्टर शिकवले. अफजल खानाला मारायला जाताना श्रीराम नाही अंमलात आणला, श्रीकृष्ण अंमलात आणला. शत्रूची सून दरबारामध्ये आल्यावर मात्र श्रीकृष्ण अंमलात आणला नाही, श्रीराम अंमलात. दोघांचं मिश्रण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या तिघांचं मिश्रण म्हणजे विनायक दामोदर सावरकर. किती हिंदूंच्या घरामध्ये राम शिकवला जातो, किती हिंदूंच्या घरामध्ये श्रीकृष्ण शिकवला जातो. अशा श्रीकृष्णाचं पुस्तक दिलं तुम्ही, खूप मोठं काम केलं. ही सुद्धा सगळी पुस्तकं तुम्ही आहे. तुमच्या आव्हानाला मान देऊन अनेक त्याची खरेदी विक्री होईल. नुसती खरेदी होऊन सेल्फ मध्ये आपल्या सभागृहाची, आपल्या हॉलची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पुस्तकं घेऊ नका. ती पुस्तकं इतकी वाचली पाहिजेत, वाचून वाचून इतकी जीर्ण झाली पाहिजे की ती ठेवण्याच्या लायकीची झाला कामा नये. पुन्हा राऊजींना फोन आला पाहिजे की मागच्या वेळेचे 2 वर्षात तो सेट अख्खा आता तुटलीच आलं त्याचे, आता नवीन सेट पाठवा. खूप वेळ असतो आपल्याकडे. कित्येक सोसायटी, माझी आई काम करते. माझी आई 85 वर्षाची बाई आहे. ती बागेमध्ये फिरायला जाते, तिथल्या सगळ्या बायकांना गोळा करते आणि त्यांना हे सगळं वाचून विचून दाखवत असते. थोडंफार आले आमच्याकडे. आपल्याकडे वेळच वेळ आहे. कधीतरी करा की सोसायटीतल्या 4 बायकांना गोळा करा. काय नसते काम. स्वयंपाक झाला नुसतं बसलेले असतात आपल्या खाली कट्ट्यावर. आणि पुरुष पण बसलेले असतात. आणि ते व्हॉलंटियर आल्यापासून नको त्या वयात चाले रिटायरमेंट घेतात. नाही बसलेले असतात फळ्यासारखे आपले. ते फळ्यासारखं प्रश्न बंद करा. तो वेळ सार्थकी लावा. आजूबाजूच्या 4 मित्रांना गोळा करा, 4 मैत्रिणींना गोळा करा. त्यांना म्हणा आजपासून आपण श्रीकृष्ण वाचूया. आजपासून वाचून दाखवते मी तुम्हाला. आजपासून आपण रामायण ऐकूया, वाचून दाखवते. आजपासून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून दाखवू. आजपासून मी सावरकर वाचून दाखवू. टप्प्याटप्प्याने वाचा. अर्धा पानं वाचायची, 15 मिनिटच वाचायची. म्हणजे लहान मुलांना रात्रीचं जेवण झाल्याच्या आधी 2 पानं वाचायला लावा. आता चांगले चांगले पॉडकास्ट कितीतरी खूप चांगली लोक आहेत. आता सुचेता परांजपेंसारख्या बाईंचे पॉडकास्ट आहे का? तुम्हाला अख्खा ऋग्वेद 4 वेद वाचायची गरज नाही, सगळं ऐकून कळेल. गेले शोकांसारखा माणूस आहे. रामायण महाभारताला एवढं सुंदर बोलतात, अभ्यासपूर्ण बोलतात. पण निलेश ऐकायचा का निरंजन ते मात्र कळलं करू नका. तिथे मार्ग चुकला तर खूप लफड होणार. मग अकबर आणि कुंभमेळा वगैरे सुरू होणार. नावावर अडकू नका. नावं बदलले भारी असतात या लोकांची. लेटेस्ट लोकांची नावं इतकी बंधन असतात, सगळी आपलीच नावं वापरतात. सावरकर समजून घेतलेच पाहिजे.
आणि हे 4 खंड फार छान, मला वाटलं हे कोणीतरी लिहिले असा माझा समज होता. सावरकरांनी लिहिलेले, त्याचं पार्टिशन केलंय. तर सुरुवातीला एकच वेद होता, मग व्यासांनी त्याचे 4 प्रकार केले आणि 4 वेद बनवले. तसंच थोडंफार हे काम आहे. खूप उत्तम काम केलेलं आहे तुम्ही. इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन, इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.